नमस्कार. आज बनवतोय पारंपरिक आणि पौष्टिक लाल भोपळ्याची झणझणीत भाजी. तर भाजी बनवण्यासाठी इथं एक पॅन घेतला आहे. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये 5-6 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की याच्यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग आणि नंतर घालायचं आहे कढीपत्त्याची 7-8 पानं आणि नंतर घालूया एक वाटण. आता या वाटणामध्ये मी शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आणि कोथिंबीर हे घेतलं होतं. आता घालूया पाव चमचा हळद आणि नंतर हे वाटण छान व्यवस्थित परतून घ्यायचं. हे सगळं मी हिरवी मिरची, शेंगदाणे कच्चंच घेतलं होतं, तुम्ही भाजून पण घेऊ शकता. आणि नंतर पाव चमचा गरम मसाला घालायचा. मसाला छान परतून झाला की याच्यामध्ये घालायचा लाल भोपळा आपण कापून घेतलेला. तर आता चवीनुसार मीठ घालूया आणि आता व्यवस्थित परतून घेऊया भोपळ्याला. भोपळा छान परतून झाला की याच्यावर झाकण ठेवून आपण झाकणावर थोडंसं पाणी घालायचं आणि छान शिजायला ठेवायचा. तर भोपळा तसाही खूप लवकर शिजतो, त्यामुळे 10-15 मिनिटातच भोपळा आपला शिजून जाईल. तर इथं मी बघा झाकणावर असं पाणी टाकलं आहे, त्यामुळे भाजी पॅनला लागणार नाही. तर इथं बघा आपला भोपळा शिजून आता वरून छान कोथिंबीर घालायची आणि इथं रेडी आहे आपली साधी घरगुती आणि अगदी चविष्ट भाजी. आवडली तर लाईक करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी स्वामीज किचनला सबस्क्राईब करा.